औरंगाबाद शहर मधील सर्व रिक्षा चालक यांनी बंद पुकारलेला आहे। सर्व युनियनने एकत्रित येऊन आजचा बंद पुकारलेला होता। केंद्रातील मोदी सरकारने जे काळे कायदे पास केलेले आहेत, हिट अँड रनचा जो त्यांनी कायद्यामधला बदल केलेला आहे, 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड, या विरोधात भारतातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात संघर्ष करीत आहेत आणि त्या संघर्षामध्ये औरंगाबादमधील रिक्षा चालक देखील सहभागी आहेत। हे आज आम्ही दाखवून दिलं। बाबा पेट्रोल पंपापासून मोठा मोर्चा या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आला। या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आमचे काही रिक्षा चालक आमरण उपोषणाला देखील बसलेले आहेत। सरकार हे इंग्रजांपेक्षा वाईट सरकार आहे। इंग्रज सरकार जरी चर्चा करायचं, परंतु मोदी सरकार कोणाशीही चर्चा करीत नाही। ते पाकिस्तानशी चर्चा करतात, परंतु भारतातील नागरिकांशी चर्चा करत नाही। असे दिवस आणले त्यांनी। हे अच्छे दिन आहे क्या, हे आमचा सवाल आहे। कुठलाही ड्रायव्हर कोणाला तरी आज 2-4 लोकांना मारायचं आणि मग घरी यायचं असं म्हणून घरातून निघत नसतो। ड्रायव्हर अनेक वेळेस अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर प्राण वाचवता वाचवता स्वतः देखील मरतो। अशा परिस्थितीमध्ये अमित शहा ज्या भाषेत बोलतात, नरेंद्र मोदी ज्या भाषेत बोलतात, हा कुठलाही ड्रायव्हर सहन करणार नाही। आपण ड्रायव्हर रस्त्यानं चालत असताना जर कोणी समोरून चुकीचं आलं तर हमारा ड्रायव्हर जो है ऐसा डायलॉग बोलता, असं काय बोलतो की त्याला 2-3 दिवस झोपच येत नाही। या ड्रायव्हरला त्रास देऊ नका मोदी साहेब। हा जर पेटला तर पूर्ण देशात फिरतो हा। मोदी हटाओ देश बचाओ, बीजेपी हटाओ देश बचाओ, हे जर यांनी याच्या गाडीवर लिहून टाकलं मग तुमचं सरकार कोणीच वाचू शकत नाही। आणि त्यामुळं आमची सरकारला शेवटचा इशारा आहे, हे उपोषण मागे घ्यायला लावा। या उपोषणार्थींच्या मागण्या मंजूर करा, ऑनलाईन पावत्या बंद करा, हिट अँड रनचा कायदा वापस घ्या, रिक्षा स्टँड ठिकठिकाणी करा, रिक्षावाल्यांचं वेलफेअर बोर्ड करा। हा आमचा रिक्षावाला याचा हातपाय तुटला तर याला कोण खाऊ घालणार आहे? आम्ही नुसत्या तुमच्या तिजोऱ्या भरल्या, तुमच्या तिजोऱ्या भरून तुमच्या तिजोऱ्या भरल्या आणि त्याच्यावर तुम्ही मजा मारता। सारखे 10 लाख रुपयाचे कोट घालता, स्वतःचे पगार वाढवता। आता त्या तिजोरीतला पैसा या रिक्षावाल्यासाठी खर्च केला पाहिजे। वेलफेअर बोर्ड स्थापन झालंच पाहिजे। RTA ची मीटिंग का होत नाही? RTO का भेटत नाही? रिक्षावाल्यालाच का पावत्या दिल्या जातात? याचं उत्तर मिळालं पाहिजे। आणि म्हणून अभी रिक्षावाला जाग गया है, अब ये सोएगा नहीं। अब ये सरकार की नींद हराम करेगा। आज की तो झांकी थी, अभी पिक्चर बाकी है, अभी दिल्ली बाकी है। इतना ही हमको कहना है। अभी सारी यूनियन एकजुट होकर अभी बार यहाँ पर आंदोलन करेंगे जब तक डिविजनल कमिश्नर को मिले खाली निवेदन लेते और रख देते। ऐसा नहीं चलेगा। पगार ले रहे 7वां वेतन आयोग, डिविजनल कमिश्नर का काम है, कलेक्टर का काम है मीटिंग बुलाओ, कारपोरेशन के कमिश्नर को बुलाओ, RTO को बुलाओ, CP को बुलाओ, मीटिंग करो। ये उनकी जिम्मेदारी है। यहाँ पर उपोषणार्थी की अगर तबीयत बिगड़ गई और अगर इनकी जान को अगर कुछ हो गया तो इसकी जिम्मेदार ये डिविजनल कमिश्नर रहेंगे।